नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहता टेक्निकल फार्मिंग मराठी यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशी या पिकामध्ये सध्या उभा आहेत। तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण हे कपाशी पीक आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे, हवामान आहे, त्यानुसार सध्या खूप चांगल्या प्रकारे पीक आपल्याला हे दिसत आहे। सध्या पात्या आणि फुलं या अवस्थेमध्ये आपल्याला हे पीक दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे पहिले 40 दिवस राहतात पिकाचे, ते म्हणजे की फक्त कायिक वाढ होते, ज्यामध्ये फांद्या वाढतात आणि पिकाची वाढ होत चालते। तर आताची जी परिस्थिती आहे, आता म्हणजे की ही रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सध्या चालू झालेली आहे। म्हणजे की जे पाती फुलं यांची अवस्था ही सध्या आपल्याला दिसत आहे। तर सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पहिला डोस हा खताचा झालेला असेल, काही लोकांची फवारणी झालेली असेल। तर आपल्याला या अवस्थेमध्ये एकतर रसशक किडी, त्यानंतर बोंडअळी आणि जे खताचे मात्रा आहे ते पण आपल्याला योग्य ह्या गेल्या पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला ज्या रसशक किडी आहे, रसशक किडीमध्ये महत्त्वाचे म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत, आणि तर हे सर्वात जास्त अटॅक ह्या अवस्थेमध्ये येते। पण ह्या अवस्थेमध्ये जर हा अटॅक आला तर जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणतो आपण, जे की पिकाची जी सर्व ताकद आहे, हे म्हणजे की पाती आणि फुलांसाठी जायला पाहिजे, बोंड बनण्यासाठी जायला पाहिजे, तर ती ह्या रोगांना बळी जर पडलं तर ह्या पूर्ण ताकद त्यांची ह्या रोगांना कंट्रोल करण्यासाठी जाते। म्हणून आपल्याला ह्या अवस्थेमध्ये चांगली फवारणी घेणं आवश्यक आहे। आतापर्यंत तुम्ही जे पण काय फवारण्या केल्या असतील ते ठीक आहे, पण या पुढचं जे नियोजन आहे हे आपल्याला चांगलं करावं लागेल। कारण बरेचसे पातीगड ते पण इथं ह्या अवस्थेत सुरू होऊन जातात आणि ज्या काही पात्या आहेत त्या पात्या लागत नाही, कमी लागलेल्या असतात। तर या सगळं नियोजन आपण आज बघणार आहोत। तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स यासाठी टोल्फेन पायरॅट 15% हा घटक आपल्याला वापरायचा आहे, जो की मॅनकाइंड ॲग्रोटेकचा टोल्पेटॉक्स नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तो जर तुम्हाला उपलब्ध झाला तर तुम्ही तो वापरा, नाहीतर टोल्फेन पायरॅट 15% EC असणारा कोणतेही तुम्ही घटक हा वापरू शकता। आता याच्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स ह्या तिन्ही आपल्या चारही किडी कंट्रोल होणार आहेत। आणि सोबतच आपल्याला आता सध्याची अवस्था आहे, पात्यांची अवस्था आहे, याच्यामध्ये आपल्याला पात्यांची संख्या वाढण्यासाठी, तसेच हे जे नोडमधलं इंटरनोडमधलं जे अंतर आहे, इंटरनोडमध्ये की आता जसं ह्या दोन पात्यांमधलं जे अंतर आहे हे आपल्याला कमी करून आपल्याला जास्तीत जास्त पात्या लागण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्याला यामध्ये पॅक्लोब्युटॅझोल 40% हा घटक असणारा औषध आपल्याला वापरायचं। पॅक्लोब्युटॅझोल 40%। तर ते काय होईल त्याने, की जसं हे जे इंटरनोडचं अंतर आहे, इंटरनोडचं हे जेवढं अंतर आहे हे कमी होत जाईल, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पात्याची संख्या तिथं तुम्हाला दिसेल। आणि सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। तर बुरशीनाशकमध्ये आपल्याला अजॅक्टोस्ट्रोबिन आणि डायपेन्कोनाझोल हे कंटेन असणारा घटक आपल्याला घ्यायचा आहे, जे की मॅनकाइंड ॲग्रोटेकचं अझोडोझो नावाने येते। त्याचा फायदा काय आहे, तर आपल्याला जी पातीगळ, बुरशीमुळे होणारी पातीगळ आहे ती थांबेल। आणि सध्या काय आहे की समजा कधी कधी काय होते, पावसामुळे जे पावसाचं पाणी आहे हे जर फुलामध्ये थांबलं तर आता हे बघा, आता हे जे फुल आहे हे फुल पूर्ण हे इथून निघायला पाहिजे, हे निघालं, कारण हे इथं व्यवस्थित निघालं। पण कधी कधी काय होते की इथं पाणी साचल्यामुळे हे जे फुल आहे इथं चिपकते आणि हे पूर्ण पाती गळून पडते। त्यामुळे आपल्याला याचा जो बुरशीमुळे होणारा जे पातीगळ आहे, ती बुरशीमुळे होणारी पातीगळ आपल्याला दिसून येते। म्हणून आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक त्याचं वापरायचं आहे। मी सांगितलं की अजॅक्टोस्ट्रोबिन आणि डायपेन्कोनाझोल कॉम्बिनेशन असणारं आपल्याला बुरशीनाशक हे वापरायचं आहे। परत कधी कधी काय ते बोरांच्या कमतरतेमुळे पण आपल्याला जे पातीगळ आहे ते पातीगळ आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आपल्याला सोबत बोरान, चिलेटेड बोरान आपल्याला हे वापरायचं आहे। आपल्याला 15 ते 20 ग्रॅम याचा वापर हा करायचा आहे। आता हे तर आपल्याला फवारणीचं झालं, पण आपल्याला जर तुमचा खताचा डोस झाला असेल, समजा पहिला खताचा डोस झाला असेल काही लोकांचा, तर आपल्याला या खताच्या डोसमध्ये आपल्याला 10-26-26 एक बॅग आणि 20 ते 25 किलो युरिया, 20 किलोच फक्त, जास्त घ्यायचं। आणि एका एकराला आपल्याला हे एक बॅग 10-26-26 आणि 20 किलो युरियाचा आपल्याला खालून खताचा वापर हा करायचा आहे। सोबतच आता कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरान, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरान हे आपल्याला अन्नद्रव्य, जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे म्हणतो आपण, तर ते आपल्याला खतासोबत हे द्यायचे आहे। कारण आता जे फक्त 3 घटक म्हणतो आपण NPK, आतापर्यंत आपण तेच दिलेले आहे, परंतु
पिकाला 16 अन्नद्रव्याची गरज असते, तर त्यापैकी आता आपण 3च दिलेले आधी, म्हणून आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट सोबत हे द्यावंच लागेल. कारण बोंडाची भरण्याची अवस्था, बोंडाची साईज आणि पातीगळ वगैरे थांबवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमच्या जर काही समस्या असतील आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चालेल, धन्यवाद.